डायबिटीज असलेल्या किंवा शुगर चेक करणाऱ्यांना जवळजवळ प्रत्येकाला 3 नंबर सांगितले जातात. ते म्हणजे फास्टिंग शुगर, पी शुगर आणि HbA1c. पण अनेक लोकांचा क्वेश्चन असा असतो की डॉक्टर, या तिन्हीमध्ये नेमका फरक काय आणि नेमका तो जास्त महत्त्वाचा काय आहे त्याच्यामध्ये? तर चला सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊयात. तर सगळ्यात आधी ती आहे म्हणजे फास्टिंग शुगर. फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे किमान 8 तास काहीही न खाता घेतलेली शुगर रीडिंग. साधारणपणे रात्रीचं जेवण झाल्यावर सकाळी ब्लड सॅम्पल घेतलं जातं. हा नंबर आपल्याला सांगतो की आपल्या शरीरामध्ये रात्रीच्या विश्रांतीमध्ये शुगर कसा कंट्रोलमध्ये राहतोय ते. नॉर्मल रीडिंग जर आपण पाहायला गेलं तर 70 ते 90 mg/dl असं आपल्याला फास्टिंग रीडिंग राहतं. म्हणजे 70 पासून ते 90 पर्यंत आपल्याला आपली फास्टिंग शुगर असावी. 100 ते 125च्या दरम्यान असेल तर आपण प्री डायबिटिक फेजची शक्यता आपल्याला जाणवते. आणि जर 126 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त शुगर आपल्याला राहत असेल तर आपल्याला क्लिअरली डायबिटीज झाला असे संकेत आपल्याला मिळतात. म्हणजेच फास्टिंग शुगर हा आपल्याला बेसलाईन कंट्रोल दाखवत असतो. आता आपण जाणून घेऊयात ती म्हणजे पी शुगर. पी शुगर म्हणजे काय? तर पी शुगर म्हणजे पोस्ट प्रँडियल शुगर, म्हणजेच जेवणानंतरची साखर. साधारणतः जेवणानंतर 2 तासांनी आपल्याला ही टेस्ट करावी लागते. हा नंबर आपल्याला सांगितला जातो की जेवणानंतर शुगर, शरीरामधली जी शुगर आहे ती आपल्याला स्पाईक कसा हँडल करावा ते. नॉर्मली आपल्याला पी शुगर साधारणतः 140च्या आत असणं गरजेचं आहे. 140 ते 199 पर्यंत जर असेल तर आपण प्री डायबिटिक फेजची शक्यता आहे असं म्हणू शकतो. आणि जर आपली शुगर लेवल जेवणाच्या नंतरची 200च्या जर वरती जात असेल तर आपल्याला क्लिअरली डायबिटीज आपला वाढलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. काही लोकांचा फास्टिंग हे नॉर्मल पोझिशनला आलेलं दिसतं, परंतु पी शुगर वाढलेली दिसते. तर याचा अर्थ असा आहे की जेवणानंतर आपल्याला शुगर स्पाईक कंट्रोल राहत आहे आणि आपल्याला शुगर कंट्रोलमध्ये येत नाही आहे असं दिसतं आहे. तर आता तिसरा आणि महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा आहे, तो आपण समजून घेणार आहोत. तो म्हणजे HbA1c. HbA1c ही एक मागील 3 महिन्यांची ॲव्हरेज शुगर तपासायची टेस्ट आहे. याच्यामध्ये ब्लडमध्ये हिमोग्लोबिनशी ग्लुकोज अटॅच झालेला असतो. ज्या प्रमाणामध्ये ग्लुकोज जास्त असेल त्या प्रमाणामध्ये HbA1c आपल्याला वाढलेला दिसून येतो. ही जी टेस्ट आहे याच्यामध्ये आपल्याला फास्टिंग नसतानाही ही टेस्ट आपण करू शकतो. HbA1c जर आपल्याला 5.7% याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपण नॉर्मल व्यक्ती आहोत, म्हणजे आपल्याला डायबिटीज नाही असं आपण म्हणू शकतो. 5.7 पासून ते 6.4 पर्यंत जर आपल्याला ॲव्हरेज शुगरचं पर्सेंटेज येत असेल तर आपण प्री डायबिटिक फेजमध्ये आहोत असं आपण क्लिअरली सांगत असतो. आणि जर आपल्याला ते पर्सेंटेज 6.5 पेक्षा जास्त झालेलं दिसत असेल तर आपल्याला क्लिअर कट डायबिटीज चालू झाला असं आपण म्हणतो. म्हणजेच HbA1c आपल्याला डेली जे आपल्याला फ्लक्च्युएशन दिसतात ते न पाहता लॉंग टर्म कसा कंट्रोल आहे ते आपल्याला दाखवत असते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणती टेस्ट जास्त महत्त्वाची आहे? तिघेही महत्त्वाचे आहेत, पण आपल्याला वेगवेगळ्या रीडिंग्स कशा काय दाखवतात? तर आता आपल्याला हे आपण बघून घेऊयात. फास्टिंग शुगर लेवल ही आपल्याला बेसलाईन आपल्याला शुगर कशी आहे ते दाखवत असते. पी शुगर ही मील रिस्पॉन्स दाखवत असते, म्हणजे आपण जेवल्याच्या नंतर आपल्याला शुगर किती वाढते त्याचा आपल्याला एक तो रीडिंग्स दिसत असते. आणि HbA1c ही ओव्हरऑल आपल्याला 3 महिन्याचा कंट्रोल कसा आहे आपल्या शुगरचा ते दाखवत असते. कधीकधी फास्टिंग आणि पी हे आपल्याला ठीक दिसतात, परंतु HbA1c वाढलेली दिसते. तर याचा अर्थ असा की कदाचित काही वेळा शुगर स्पाईक होत आहेत जे रेग्युलर टेस्टिंगमध्ये पकडलं गेलेलं नाही. म्हणून डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये फक्त एकच नंबर पाहून निर्णय घेऊ शकत नाही आपण. त्यासाठी आपल्याला सगळं पिक्चर क्लिअरली पाहणं गरजेचं आहे. कंप्लीट पिक्चर बघितलं तर आपल्याला ह्या गोष्टी सहज लक्षात येतात. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे टार्गेट रेंज व्यक्तीनुसार ही आपल्याला बदलू शकते. म्हणजे वय, हार्टची कंडिशन, किडनीचे आजार किंवा त्याचं किडनीची सिच्युएशन काय आहे, डायबिटीजची त्याचं ड्युरेशन, यानुसार आपल्याला आपले जे डॉक्टर्स आहेत ते आपल्याला टार्गेट ठरवत राहतात. रेग्युलर मॉनिटरिंग हे खूप गरजेचं आहे, कारण शुगर सायलेंट पद्धतीने वेसल्सवरती आपल्याला परिणाम करू शकत असते. जर तुम्हाला तुमचे रिपोर्ट समजण्यात कन्फ्युजन असेल
किंवा शुगर कंट्रोलबद्दल पर्सनलाइज गायडन्स हवा असेल तर तुमच्या जवळच्या माधवबागच्या क्लिनिकला किंवा आपल्या जवळच्या माधवबाग हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. प्रॉपर इव्हॅल्युएशन करून कंप्लीट मेटाबॉलिक पिक्चर समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी नक्की मिळणार आहे. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन क्लिअर वाटलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि काही डाऊट असतील तर आपल्याला कमेंट्समध्ये नक्की विचारा. अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.